तुमचं प्रेम पुणे आणि पिंपरी चिंचवड याच्यावर विशेष असतं हे काही कधीच लपून राहिलं नाही. त्यामुळे पुणेकर आणि अजितदादांचं असं काय नातं आहे जे आजही कायम टिकून. पहिलं कारण म्हणजे मी पुणे जिल्ह्यामध्ये लहानाचा मोठा झालेलो आहे. माझं गाव पुणे जिल्ह्यामध्ये, त्याच्यामुळे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराशी एक वेगळ्या प्रकारचं नातं पहिल्यापासूनच आपलेपणाचं आहे. आपण कुठल्याही भागात आलो, आता तुम्ही साताराहून आला, किती काही केलं तरी सातारा आणि साताराचं शाहूपुरी ह्याचं एक आपलेपणाचं नातं राहतच कुठेही तुम्ही जगाच्या पाठीवर गेलं तरी. माझी राजकीय सुरुवात ज्यावेळेस 91 साली मला काँग्रेसचं लोकसभेचं तिकीट मिळालं, बारामती लोकसभा मतदारसंघाचं, त्यावेळेस तो मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचवड होतं, हवेली होतं, आपला पुण्याचा आत्ता असणारा वडगाव शेरी, चंद्रनगर, खराडी, तो सगळा भाग त्या मतदारसंघामध्ये होता. त्याच्यावर माझी पाटी कोरी असताना ह्या भागातल्या जनतेने मला त्यावेळेस 3.5 लाख मताधिक्यांनी पार्लमेंटमध्ये पाठवलं होतं, मताधिक्य. आणि तेव्हापासून म्हणत की बाबा आपली पाटी कोरी असताना ह्यांनी एवढं आपल्यावर प्रेम केलं. नंतर काही राजकीय घटना घडल्या, मला तिथं राजीनामा द्यावा लागला, पवार साहेबांना संरक्षण मंत्री म्हणून जावं लागलं, मी राज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून आलो. पण तेव्हापासून ठरवलं की जिथं जिथं आपल्याला संधी मिळेल तिथं तिथं पुणे, पिंपरी चिंचवड किंवा एकंदरीत जिल्हा ह्याला नेहमीच एक जास्तीत जास्त कसं आपल्याला मदत करता येईल, जास्तीत जास्त विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला पाठपुरावा कसा करता येईल. राज्य तर आम्ही डोळ्यासमोर ठेवूनच चालतो, परंतु ते त्याच्यामुळे हे नातं निर्माण निश्चित. दादा, नेहमीच तुमचा वक्तशीरपणा जो आहे तो सगळ्या महाराष्ट्र जनतेनं नावाजलेला आहे. आणि छोटीशी एक तुम्हाला आता एक किस्सा घडलेला सांगतो की काल आम्ही जी निमंत्रण पत्रिका तयार केली त्यामध्ये आम्ही असं लिहिलं 8:15 दादा कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी येणार आहेत. सगळे अलर्ट झाले आणि 7च्या आत आले. एक कमेंट आली त्याच्यावर, दादा सकाळी येणार का संध्याकाळी गेली, दादा टाइमला पक्के आहेत. हे महत्वाचं होतं, म्हणून इतका महाराष्ट्र तुम्हाला प्रत्येक टाइमशीर पाहत असतो. हा वक्तशीरपणा तुमच्यामध्ये आला कुठून आणि त्याचं फॉलोअप आम्हाला सगळ्यांनाच करावं लागतं. वक्तशीरपणा येण्यापाठीमागचं कारण म्हणजे लहानपणापासून पवार साहेबांची कामाची पद्धत बघितली. पवार साहेब रात्री 1ला 2ला आले तरी सकाळी 7ला उठून लोकांना भेटायला तयार असायचे. ते नेहमी तशा पद्धतीने त्यांचं आम्ही पाहिलेलं आहे. आणि मी हा विचार करतो की जसं आमचा वेळ महत्वाचा आहे तसं उद्या संदीप चव्हाणांचा पण वेळ महत्वाचा आहे, तिथं येणाऱ्या नागरिकांचाही वेळ महत्वाचा आहे. त्याच्यावर आपण एकटं जर उशिरा गेलं तर तिथं हजारो शेकडो काही असतील, त्यांचा एवढा वेळ वाया घालवण्याचा अधिकार आपल्याला आहे का? नाही. त्याच्यामुळे आपण वेळेत गेलं तर ते पण वेळेत येतील, कार्यक्रम वेळेत संपेल, पुढेही प्रत्येकाला. कारण आता ह्या फास्ट लाईफमध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये वेळेला खूप मोठं महत्व आलेलं आहे. प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे प्रत्येकाचा. आणि त्याच्यामुळं सर्वांनी माझ्या सहित वेळ पाळली पाहिजे हे कटाक्षाने मी आज देखील पाहतो. दादा, आणि महत्वाचं म्हणजे आपण जो काही वक्तशीरपणाबद्दल आता उल्लेख केला, तुम्ही नेहमी म्हणता की सकाळी लवकर उठलं पाहिजे. तुम्ही तर 7 वाजताच मंत्रालयाच्या फायली उघडलेल्या असतात. पण लोकांना तुम्ही कधी उठून काम करता हे कळतं, पण तुम्ही कधी झोपायला वेळ कधी मिळतो हे मात्र कोणालाच माहित नाही. मी साधारण 11:30 ते 12च्या दरम्यान झोपतो, सकाळी 5ला उठतो आणि त्यापासून माझं काम. रात्री किती उशीर झाला तरी सकाळी 5 वाजता डोळे उघडतातच. ती सवय लागून गेलेली आहे. माणूस शेवटी एकदा एखादी गोष्टीची सवय लागली तर मग त्या पद्धतीनं होतं. आज पण मी 5ला उठलो, माझा 6ला मी कासारसाईला तिकडे एक माझा कार्यक्रम होता, तिथं बरोबर राईट टाइम मी तिथं पोहोचलो होतो. कारण त्यांनाही सोयीचं होतं आणि आपल्यालाही सगळ्यांना सोयीचं होतं. सकाळी सुरुवात केली ना की बरेचसे नागरिक आपापल्या घरात असतात. काही आपल्याला पाहणी करायची म्हटलं तर आपण 10च्या पुढे गेलो तर गर्दी असते. मग आपण काही पाहणी करायला लागलो तर सगळा बंदोबस्त येतो. बंदोबस्त आल्यानंतर लोकांना थांबवलं जातं. मग लोकांनी बघायचं, अरे ह्याची पाहणी चालली आम्हाला थांबवलं, हे कसं काय? तर त्यापेक्षा सकाळी कुणी नसताना पाहणी केली, 2-4 अधिकारी बरोबर असले, पदाधिकारी बरोबर असले, आपलं काम होतं. नागरिकांना अजिबात त्रास होत नाही आणि आपल्याला पुढे जाता येईल. निश्चितच. म्हणजे आता आपण शरद पवार साहेबांचा उल्लेख केला की नेहमी म्हणजे संपूर्ण देशामध्ये जरा कुठे राजकीय उलथापालथ झाली की लोक लगेच म्हणतात 100% शरद पवार साहेबांचाच काहीतरी हात आहे. आणि मग म्हणतात की काय झालं की शरद पवार. दादा, मला एक आठवतंय, माझ्या वडिलांना मी नेहमी एक प्रश्न विचारायचो जेव्हा एक हेलिकॉप्टर असे बरेचसे आपल्या घेट्या मारत असतात आपल्या बिल्डिंगवरून वगैरे साताऱ्यात असताना,
हेलिकॉप्टर गेल्यानंतर मी सहज पप्पांना प्रश्न विचारला की बाबा नेमकं काय प्रॉब्लेम आहे, एवढ्या रात्री कोणाचं हेलिकॉप्टर गेलं असं. तेव्हा पप्पांनी सांगितलं, अरे काय नाही, काहीतरी घडलं असेल, शरद पवार साहेब निश्चितच दौऱ्यावर गेले असतील. म्हणजे काय, कुठे काय जरा तरी काय दिसलं तर आपण शरद पवार म्हणतो, पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तोच वारसा दादांकडे आहे. काही राजकीय उलटापालट होतो, काही राजकीय समीकरण घडो, काय झालं की अजित पवार अशी ओळख निर्माण झालेली आहे. 5 वेळा आमदार, एकदा खासदार, 3दा उपमुख्यमंत्री, एवढी सगळी पदं भूषवताना महाराष्ट्राच्या जनतेशी आपलं इमान राखणारे अजितदादा पवार ही स्पेशल स्वतःची ओळख निर्माण दादा कशी करू शकलात? मी 7 वेळेला आमदार झालेलो. तुम्ही 5 वेळेला वेळा. म्हणला, तसं नाही. मी 90 पासून 2019 पर्यंत कंटिन्यू माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी प्रचंड मताधिक्याने बहुतेक वेळा 1 लाखाच्या पुढं 1.5 लाखाच्या पर्यंत निवडून दिलेलं आहे. त्याच्यावर मला अतिशय बारामतीकरांच्या बद्दल अभिमान आहे आणि त्याच्यामुळे तिथं पण मी जेवढी मला कामं करता येईल तेवढी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. तीच गोष्ट बाकीच्याही बाबतीमध्ये आपल्याला मिळालेली संधी, आम्ही पवारसाहेब नेहमी सांगतात, अजित मिळालेल्या सत्तेचा, पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करताच करायचा. मी हा विचार करतो की एकदा कुणी व्यक्ती, तुम्ही ह्या खुर्चीवर, मी ह्या खुर्चीवर बसलो तरी आपण बसलेलो असेल, कधीतरी आपल्याला ही खुर्ची सोडायची असते, हे डोक्यामध्ये ठेवूनच त्या खुर्चीवर बसायचं आणि आपलं कामाला सुरुवात करायची. आणि ती कामं करत असताना प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक दिवस, प्रत्येक तास महत्वाचा मानून पुढे जायचं. आणि तशाच पद्धतीनं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंच्या बरोबर काम करत असताना आमचा सगळ्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. ठीक आहे, संकट येतात, करोनाचं संकट आलं, अतिवृष्टीचं आलं, वेगवेगळ्या प्रकारच्या चक्रीवादळाचं आलं किंवा अवकाळी पावसाचं आलं, असे अनेक प्रकारची संकट येतात. परंतु संकट आल्यानंतर हतबल न होता त्या संकटावर मात करून लोकांना पुन्हा कसं उभं करता येईल आणि पुन्हा पूर्ववत परिस्थिती कशी आणता येईल, हेच खरं कसब राज्यकर्त्यांचं असतं, सरकारमधल्या प्रमुखांचं असतं. आणि ते आम्ही 4 वेळा राज्याचे प्रमुख या नात्याने पवारसाहेब असताना पाहिलेलं आहे आणि त्या रस्त्याने जाण्याचा आमचा छोटासा प्रयत्न. निश्चितच. आता फक्त शेवटचे 2 प्रश्न आहेत आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, गेली काही दिवसांपासून आपण जे काय आता पाहतोय त्यामध्ये जी धाडसत्र सुरू आहेत, मग ईडीचं धाडसत्र सुरू आहे, आयकर विभागाचं धाडसत्र सुरू आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, ऐन निवडणुकीच्या काळामध्ये शरद पवार साहेबांवर देखील ही ईडीची नोटीस आली होती आणि मग मात्र दादा आपण त्यावेळी देखील भाऊक झालेले पाहिले होते. आणि काल तर आपण सगळ्यांनीच पाहिलंय की जेव्हा बहिणींच्या मालमत्तेवर हे छापे पडतात तेव्हा दादा कसे भाऊक होतात, हेही दादांनी स्पष्टपणे आपल्याला दाखवून दिलंय. नेमकं दादा काय आहे हे भाऊक होणं? आणि तुम्ही जी जनतेला एक मस्त असं एक विचार मांडलात की आता जनतेनेच विचार करायचा आहे, हे नेमकं काय घडतंय दादा, नेमकं काय करताय? आता सध्या पाहुणे वेगवेगळी तपासणी करताय. त्याच्यामुळे मला काल जे बोलायचं होतं ते मी स्पष्टपणे बोललेलो आहे. अजूनही ते त्यांचं काम करतायत. एकदा त्यांचं काम पूर्ण होऊ द्या, त्याच्यानंतर मी माझी स्पष्ट भूमिका त्या संदर्भामध्ये सांगेन. कुणीही व्यक्ती असली, किती करारी असली, किती कडक असली, काही असली तरी प्रत्येकाच्या मनामध्ये कुठं ना कुठं एक हळवा छोटासा कप्पा त्या ठिकाणी असतो. आपली माणुसकी असते, आपली आपुलकी असते, आपलं प्रेम असतं, आपला जिव्हाळा असतो, आपले नातेसंबंध असतात. आणि ही परंपरा महाराष्ट्राला आणि देशाला पूर्वांपार चालत आलेली आहे, त्याच्यामुळे ते पुढेही चालत राहणार. निश्चित. आणि शेवटचा प्रश्न आता माझा दादांशी आहे. म्हणजे नेहमी दादांशी बोलताना पत्रकारांना काय प्रश्न विचारायचा हा आधीच विचार करून करावा लागतो आणि दादा काय उत्तर देतील, आणि दादांचं उत्तर हे रोखठोक असतं, हजरजबाबी असतं. म्हणून मी हा शेवटचा प्रश्न घेणार आहे. दादा, महाराष्ट्रातल्या जनतेला आणि राष्ट्रवादी पक्षाच्या तमाम कार्यकर्त्याला, प्रत्येकाचं हे स्वप्न आहे की दादांना मुख्यमंत्री पदावर पाहायचं आहे. इतकंच नव्हे तर आपल्याच पक्षातले नेते मंडळी देखील म्हणतात, नाही दादांना आम्हाला मुख्यमंत्रीपदी पाहायचं आहे. दादा, जर यदा कदाचित किंवा ह्या सगळ्यांचीच प्रार्थना फळाला आली आणि दादा जर मुख्यमंत्री झाले तर पुढच्या 5 वर्षांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दादांचं विजन काय असेल? कुणीही त्या पदावर बसल्यानंतर प्रत्येकाचं विजन हेच असतं की महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. साधारण जगामध्ये काय चाललेलं आहे आणि त्याच्यातल्या कुठल्या गोष्टी आपल्या स्वतःच्या राज्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर राज्य देशामध्ये सातत्याने पहिल्या क्रमांकावर राहील. ते काम करत असताना कुठल्याही घटकाला असं वाटता कामा नये की माझ्याकडं हे निर्णय घेत असताना दुर्लक्ष करतात. आपल्या राज्यामध्ये 18 पगड जातीची लोक राहतात,
त्या 18 पगड जातीला देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसं शिवाजी महाराजांनी कुठलाही जातीभेद न करता सगळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेला इतिहास आपल्याला सगळ्यांना सांगतो. तीच गोष्ट आपल्यामध्ये अनेक घटक, वंचित घटक आहेत, मागासवर्गीय घटक आहेत, या घटकाला देखील इतरांच्या बरोबरीनं येण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि तुम्ही त्या पदावर बसल्यानंतर कारण नसताना त्या पदाचा गैरवापर करून चांगल्या लोकांना पण काही जण त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. तशा वेळेस मला वाटतं की चांगल्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना सपोर्ट करणं, त्यांना आणखीन शाबासकीची थाप देणं आणि तुम्ही पुढे जावा, तुम्ही योग्य पद्धतीनं चाललाय, नियम सगळ्याला सारखे, कायदा सगळ्याला सारखा, संविधान सगळ्यांना सारखं, त्या संविधानाचा, कायद्याचा, नियमाचा आदर करूनच कुणी तिथं वरच्या पदावर असो किंवा खालच्या पदावर असो, नागरिक सगळे सारखे, ह्या पद्धतीनं सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. तुम्ही ज्या पदाचा उल्लेख केला त्या पदाच्या बद्दल जरी कुणाला काही वाटलं असेल तरी देखील जोपर्यंत 145 ही मॅजिक फिगर तुम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करू शकत नाही, मग तुम्ही एकट्याच्या ताकदीवर करा, तुम्ही मित्रपक्षांना बरोबर घेऊन करा, तुम्ही आघाडी करून करा, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण त्या पदापर्यंत पोहोचू शकत नाही. आज देखील आमचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी आज 145 पेक्षा जास्तीचा आकडा त्यांच्याबरोबर आला म्हणूनच ते राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले. त्याच्यामुळे अनेकांची जरी स्वप्न असली तरी सगळ्यांची स्वप्न पाहणं काय वाईट आहे? सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतात असं नाही आणि सगळ्यांची स्वप्न अपूर्ण पण राहतात असं नाही. माणसांनी नेहमी चांगलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे, हे माझं स्वतःचं. टॉप न्यूज मराठी चॅनलला पण मनापासून धन्यवाद. सगळ्या माझ्या सर्वांना मनापासून धन्यवाद. जे जे आज मला पाहतायत, ज्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकतो त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. निश्चितच. आणि अजितदादांच्या या रोखठोक आणि हलव्या अशा तिन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही मुलाखतीतले प्रश्न विचारून दादांनी जी सडेतोड उत्तरं दिली त्या सगळ्याच उत्तरांबद्दल आपण सगळे जागरूक असाल. अर्थात मी मगाशी जो शेवटचा प्रश्न तो विचारला तो फार महत्वाचा होता. याच खुर्चीवर कदाचित भविष्यात मुख्यमंत्री अजितदादा बसलेले असतील आणि मुलाखत घेण्याची संधी टॉप न्यूज मराठीला मिळेल. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.